नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चकोंद पोटोबा. आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे मुंबई स्टाईलच्या वडापावची मसाल्याची सिक्रेट रेसिपी, तेही त्याच्या संपूर्ण मोजमापासह. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चकोंद पोटोबा. आजच्या विशेष व्हिडिओमध्ये ना आपण मुंबई स्टाईलच्या वडापावची सिक्रेट रेसिपी किंवा तसा फॉर्म्युला म्हणून तो बघणार आहे मित्रांनो. तर वडापाव म्हटलं ना, सगळ्यात महत्वाचा घटक असतो ना, हा बटाटा असतो मित्रांनो. तर आपण हा बटाटा इंदोर क्वालिटीचा घेतलेला मित्रांनो. इंदोर क्वालिटीच्या बटाट्याशिवाय वडापाव टेस्टी होत नाही मित्रांनो. तर घरगुती बनवताना बरेच लोकांना या गोष्टी माहीत नसतात. तर व्हिडिओमध्ये आपण मुंबई स्टाईलच्या वडापावमध्ये प्रत्येक घटक हा कोणता वापरतो आपण सविस्तर माहिती घेणार आहे. तर आपण इंदोर क्वालिटीचा 1 किलो बटाटा घेतलेला आहे. त्याचबरोबर आहे ना, बटाटा वड्याचा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे त्याचा ठेसा किंवा मसाला असतो मित्रांनो. तर याचाच पण सिक्रेट फॉर्म्युला आपण आज सांगणार आहे. तर 1 किलो आपण बटाटा घेतलेला आहे. त्यासाठी आपण 50 ग्रॅम मिरची घेतलेली आहे आणि 25 ग्रॅम लसूण आणि 25 ग्रॅम आपण आलं घेतलेलं आहे. त्याचबरोबर ना, आपल्या आवडीनुसार आपण कढीपत्ता घेतलेला आहे. त्याचा फॉर्म्युला म्हटलं तर मित्रांनो, आपण बटाट्याचा 5% मिरची घ्यायची मित्रांनो आणि ह्या मिरचीच्या 50% प्रमाणामध्ये आलं लसूण घ्यायचं मित्रांनो. तर हा आहे मुंबई स्टाईलच्या वडापावचा ठेस्याचा फॉर्म्युला तर झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये एक सिक्रेट टिप्स आहे मित्रांनो. तर आपण जे आपल्या मसाल्यामध्ये आपण एक गोष्टी बारीक करणार आहेत ना, हे बरड बारीक करायचंय. लसणाचं आहे ना, हे फक्त पाकळ्या वेगळ्या करायच्या आहेत, पण याचं टर्बल काढायचं नाही मित्रांनो. तर आता आपण हे मिक्सरमध्ये बरड बारीक करून पुढची रेसिपी बघू. तर हे बटाटे ना आपण कुकरमध्ये ना एकदम छान प्रकारे शिजवून घेऊया. पाहू शकता असं आपण ना मिरची आणि आलं लसूण असं बरड बारीक करून घेतलेलं आहे. तर आता याची फोडणी देऊया आपण ठेस्याची. तर आता आपण काय करूया, हे कढई घेतलेली आहे मित्रांनो आपण आता हे गॅसवर. तर तेलाचं प्रमाण म्हटलं तर मित्रांनो, आपण जेवढी मिरची घेणार आहे ना त्याच्या प्रमाणामध्ये आपण तेल घ्यायचं असतं. तर आपण 50 ग्रॅम आपण आहे ना मिरची घेतली, तर आपण 50 ग्रॅम तेल टाकून घेऊया कढईमध्ये. पाहू शकतो मित्रांनो आपलं तेल छान गरम झालेलं आहे. तर प्रथम आपण आहे ना मोहरी टाकून घेऊया. आपली मोहरी छान तडतडली की लगेच आहे ना जिरे पण टाकून घ्यायचे. त्याचबरोबर आपला सिक्रेट घटक आहे मित्रांनो, हे आहे उडदाची डाळ, ते पण टाकून घ्यायचे. मित्रांनो, जिरे मोहरी आणि उडीद डाळ आपण प्रत्येक 1 चमचा टाकलेला आहे. तर उडदाची डाळ ना चांगली लाल होईस्तोवर आपण भाजून घ्यायची मित्रांनो. तर पाहू शकता आपली उडदाची डाळ पण आहे ना लाल झालेली आहे. आता कढीपत्ता टाकून आपला कढीपत्ता छान तडतडला की आपण काय करायचे, जे आपली आलं लसूणची पेस्ट आहे ते टाकून घ्यायची. आपली आलं लसूणची पेस्ट आहे ना कच्चेपणा जास्त आहे ना चांगली भाजून घ्यायची आहे. आपल्या आलं लसूण पेस्ट आहे ना कच्चेपणा निघून गेलेला आहे. साधारण लालसर कलर आल्यानंतर ना आपली मिरची टाकून घ्यायची मित्रांनो. आणि मिरची पण आपली आहे ना तेलामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय करायची आहे. तर याचा हलकासा कच्चापणा थोडासा आपण राहू द्यायचा मित्रांनो. त्यामुळे आपला वडापाव आहे ना एकदम टेस्टी लागतो मित्रांनो. मिरची आहे ना आपली कलर बदल इथपर्यंत भाजायची नाहीये मित्रांनो. त्याचा कलर हा असंच राहायला पाहिजे. हलकासा कच्चापणा राहिला ना तर आपला वडापाव आहे ना चवीला 1 नंबर लागतो मित्रांनो. तर बरेचदा काय होतं, जास्त भाजल्यामुळे मिरचीची चव असते ना ते बदलून जाते मित्रांनो. तर लक्षात ठेवायचं आहे, याचा कच्चेपणा जाऊ द्यायचा नाही, मिरचीचा हलकासा राहिला पाहिजे. आपली मिरची चांगल्या प्रकारे भाजून झालेली आहे मित्रांनो. आता सगळ्यात शेवटी आपण 1 चमचा हळद टाकून घेऊया आणि चांगल्या प्रकारे आपण असं मिक्स करून घेऊ. तर मित्रांनो, आपण हळद सगळ्यात शेवटी याच्यामुळे टाकली आहे की आपली हळद जळली तर आपल्याला चव सगळी खराब होऊन जाते मित्रांनो. त्यामुळे हळद सगळ्यात शेवटी टाकायची. आणि मीठ आपल्याला जो आपण बटाट्यामध्ये आपला मसाला मिक्स करणार ना तेव्हा टाकायचं मित्रांनो. तर आपला हा मसाला आहे ना चांगला भाजलेला आहे मित्रांनो, चांगला ठसका उठलेला आहे. याचा अर्थ आपला मसाला आता रेडी आहे मित्रांनो. तर आता गॅस बंद करायचा आहे. आपण आहे ना मीठ आहे ना जेव्हा आपला मसाला आहे ना बटाट्यात मिक्स करणार तेव्हा टाकायचं आहे मित्रांनो. तुम्हाला आवडत असेल की ह्याच मसाल्यामध्ये मीठ टाकायचं तर तुम्ही टाकू शकता, पण मला मित्रांनो बटाट्यामध्ये ना मिक्स करताना मीठ टाकलेलं आवडतं. त्यामुळे आपण ना मीठ मसाला आणि बटाटा मिक्स करताना टाकू. अशा प्रकारे आपला मसाला भाजून रेडी झालेला आहे. तर आता आपण आहे ना बटाट्यामध्ये मिक्स करूया. मित्रांनो पाहू शकता बटाटे आपले शिजलेत. अशा प्रकारे हाताने असे क्रश करून घ्यायचे आहेत मित्रांनो सगळे बटाटे. तर अशा प्रकारे सगळे बटाटे आपण क्रश करून घेतलेत. तर जो आपण मसाला बनवलेला आहे ह्याला ठेसा किंवा बटाटे वड्याचा मसाला म्हणतात, तो आपण सगळा टाकून घेऊ याच्यामध्ये. त्याचप्रमाणे आपण आहे ना मोठ्या प्रमाणामध्ये ना ही कोथिंबीर घेतलेली. कोथिंबीरीमुळे ना वडापावला खूप छान टेस्ट येते मित्रांनो, ती पण टाकून घेऊ. आणि सगळं
मिक्स करून घेऊ. पाहू शकतो मित्रांनो, कोथिंबीर टाकल्यानंतर ना एकदम आहे ना सुवास असा सगळीकडे पसरलेला आहे मित्रांनो. तर पाहू शकता हळूहळू आपल्या बटाट्याला मसाल्याचा कलर येऊ लागलेला आहे आणि सुगंध ना एकदम भारी यायला लागलेला आहे मित्रांनो. तर याचा वडापाव केल्यानंतर ना जी चव लागणार आहे मित्रांनो ते एकदम मस्त लागणार आहे मित्रांनो. तर आपली कोथिंबीर आणि मसाला मिक्स झालेला आहे चांगल्या प्रकारे. तर आता काय करायचं, चवीनुसार थोडं मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकून घेतल्यानंतर पूर्ण एकदा मिक्स करून घ्यायचं. तर आपला मसाला रेडी झालेला आहे, अगदी मुंबई स्टाईल जसा असतो तसाच एकदम सेम टू सेम. तर आता काय करू, या बटाट्याचे आहे ना आपण गोळे बनवून घेऊ. पाहू शकतो का, आपल्या आवडेल त्या साईज दुसरा असे गोळे बनवून घ्यायचे आहेत मित्रांनो. तुम्हाला छोटी साईज पाहिजे असेल छोटी, तर मी काय केलं मीडियम साईजचा असा बनवलेला आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपले ना 1 किलो बटाट्याच्या मसाल्यामध्ये आपण 25 आपण गोळे मारून घेतलेले आहेत. तर साईज छोटी केली तर तुमचे 30 पण होऊ शकतात मित्रांनो. पण आपण हे जरा बऱ्यापैकी मोठी साईज केलेली आपले 1 किलो मध्ये 25 झालेले आहेत. तर आता काय करू, आपण बेसनचं बॅटर तयार करूया तळण्यासाठी. मित्रांनो पाहू शकता आपण तेल तापत ठेवलेले आहे, आपले गोळे पण तयार झालेले आहेत बटाट्या वड्यासाठी. तर आपण बेसन घेतलेले मित्रांनो. तर आपण काय केलेले आहे, पावशेर बेसन घेतलेले आहे. तर आपले बेसन लावून घेऊया. तर मित्रांनो याच्यामध्ये काय करायचंय, चिमूटभर आहे ना खायचा सोडा टाकून घेऊया. त्याचबरोबर मित्रांनो चवीनुसार थोडं मीठ टाकून घेऊया. आणि त्याला आपण काय करूया, हा ओवा घेतलेला आहे साधारण थोडा घ्यायचा आहे, थोडा क्रश करायचा आहे आणि असं टाकून द्यायचं आहे. तर आता काय करायचं, आता आपण थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे आणि असं हाताच्या साईने असं कालून घ्यायचं. याच्यामध्ये ना गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत मित्रांनो. अशा प्रकारे आपलं बेसन रेडी मित्रांनो. साधारण असं पीठ तयार झालं पाहिजे मित्रांनो, तर चांगलं कोटिंग होतं आपल्या वड्याला. तर आपलं आता हे रेडी आहे. आपलं तेल पण छान तापलेले आहे. आता आपण वडे सोडायला चालू करूया. तर आता आपण तेल चांगलं तापलेलं आहे, तर बेसनामध्ये असे गोळे डिप करून सोडून घेऊ. छान प्रकारे आहे ना पाहू शकतो मित्रांनो, आपले वडे ना छान प्रकारे तळे जात आहेत. तर मित्रांनो तळताना टेम्परेचर खूप महत्वाचं आहे मित्रांनो. तर काय करायचं मित्रांनो, मिडियम तावावर तळायला चालू करायचे, त्यामुळे आपले वडे कच्चे राहणार नाहीत मित्रांनो. तर अशा प्रकारे आहे ना असा मुंबई स्टाईल वडापाव आपला तळला जात आहे. साधारण लालसर कलर आल्यानंतर आपण काढून घ्यायचा. मित्रांनो पाहू शकता आपले वडे लालसर कलरवर आलेले. तर आपण काय करूया, आपले वडे काढून घेऊया. अशा प्रकारे ना असं गोल्डन, साधारण असं गोल्डन कलरवर आला तर समजायचं की आपले वडे तळून झालेले आहेत. तर आता आपण वडे काढून घेऊया. मित्रांनो वडे तेलात सोडताना हाताला कधी कधी भाजू शकतं, तर त्याचे उपाय म्हणून आपण चमच्याच्या साहाय्याने सुद्धा आहे ना वडे सोडू शकतो. तर काय होतं की आपल्या हाताला भाजण्याची शक्यता कमी होऊन जाते आणि काम झटपट होतं. अशा प्रकारे आपले सगळे वडे सोडून झालेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, मीडियम टेम्परेचरवर तळून घ्यायचे आहेत, त्यामुळे आपले वडे तेलकट होणार नाहीत आणि त्यांचा कलरही चांगला येईल मित्रांनो. तर कधी कधी काय होतं, जास्त टेम्परेचर तळल्यामुळे त्याचं वरचं कवर तर लवकर तळलं जातं पण आतमध्ये कच्चं राहतं, त्यामुळे टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे. तर सगळ्या बाजूने असं हलवत हलवत आपल्याला वडे तळायचे आहेत आणि साधारण गोल्डन कलर असतो तळल्यानंतर ना आपले वडे एकदम क्रिस्पी होतात. पाहू शकतो मित्रांनो आपले वडे ना गोल्डन फ्राय झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. तर पाहू शकतो मित्रांनो किती सुरेख कलर आलेला आहे आणि दिसायला पण खूप छान आहे मित्रांनो. तर आता आपण हे काढून घेऊया. मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे आपले मुंबई स्टाईल वडे आपण तळून झालेले आहेत. आता आपण काय करूया, मिरच्या तळून घेऊया. तर अशा प्रकारे आपण ना मिरच्या तळून घेऊया. अशा प्रकारे आपल्या मिरच्या पण तळून झालेल्या आहेत. तर त्या प्लेटमध्ये काढून घेऊया. पाहू शकतो मित्रांनो अशा प्रकारे आपले बॉम्बे स्टाईल बटाटे वडे एकदम सुरेख असे तयार झाले आहेत मित्रांनो. तर आता काय करूया, हे आपण पाव घेतलेला मित्रांनो, आणि एक पावावर आपण एक तयार करून बघूया.
पावामध्ये आपण आहे ना वडा घालून घेतलेला आहे मित्रांनो. त्याचबरोबर आपण एक मिरची पण लावून घेऊ याच्यामध्ये. तर आता आपण काय करायचं, टेस्ट रिव्ह्यू घेऊ. एक नंबर मित्रांनो, बॉम्बे वडेपावची अशा प्रकारची रेसिपी ना तुम्ही पण एकदा घरी ट्राय करा. एक नंबर झालेलं आहे मित्रांनो. पाहू शकता ही बटाट्याची भाजी तुम्ही, काय सुरेख टेक्स्चर आलेलं आहे आणि चव म्हणतात तर नेक्स्ट लेवल आहे मित्रांनो. जर अजून एक बाईट घेऊया. मित्रांनो बटाटा वडा म्हटलं ना तर त्याचा मसाला सगळ्यात महत्वाचा असतो मित्रांनो. आपण एक वडा फोडूया आणि त्याचा मसाला बघूया. किती भारी एकदम टेक्स्चर आहे बघा. त्याच्यामध्ये कढीपत्ता आहे, मोहरी आहे, अजून कोथिंबीर आहे. एकदम सुरेख चव लागते मित्रांनो. तर हा मसाला सगळ्यात महत्वाचा आहे. तर त्यासाठी त्याचा जो फॉर्म्युला सांगितलाय तो तंतोतंत फॉलो करा. तुम्हाला बॉम्बे वडापावची किंवा मुंबई वडापावची चव घरच्या घरी चाखायला मिळेल.